नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. महाराजांची भक्ती करताना आपण खरंच किती निष्ठावान आहोत हे कधी स्वतःला विचारले आहे का? स्वामींची कृपा ज्याच्यावर होते त्याचे आयुष्यच बदलून जाते. पण खरंच आपण त्या कृपेला पात्र आहोत का? तर आजचा व्हिडिओ तुम्हाला एक अंतर्मुख करणारा अनुभव देईल, ज्यामध्ये आपण स्वतःला एका वेगळ्या आरशामध्ये पाहू, जिथे आपली भक्ती, आपले नम्रपण आणि आपले खरे समर्पण उघड होईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची परीक्षा देणार आहोत. ही परीक्षा गुणांची नाही, तर ही आहे स्वतःच्या मनाची, जिथे प्रत्येक उत्तर आपली भक्ती किती खोल आहे हे उघड करेल. स्वामींच्या मार्गावर चालताना आपण नेमके कुठे आहोत हे कळण्यासाठी हा प्रवास नक्की अनुभवा. स्वामींच्या या परीक्षेमध्ये एकूण 10 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय आहेत. प्रत्येक पर्यायाला गुण दिलेले आहेत. एकूण 30 गुणांची ही प्रश्नमालिका आहे. प्रश्न वाचून झाल्यावर तुमच्या मनाला जे उत्तर योग्य वाटते ते निवडावे आणि त्याचे गुण लक्षात ठेवा. प्रत्येक प्रश्नासाठी 10 सेकंदाचा वेळ असेल. प्रश्नावर अधिक विचार करायचा असल्यास तुम्ही व्हिडिओ पॉज करून आपले उत्तर ठरवू शकता. सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यावर गुणांची बेरीज करा. एकूण गुण हेच दाखवतील की आपण स्वामींच्या या भक्तिमार्गामध्ये कुठे आहोत. एक गोष्ट लक्षात घ्या की भक्तीला कोणीही गुणांमध्ये मोजू शकत नाही. भक्ती ही मनातली भावना आहे, पूर्ण समर्पण, निस्वार्थ भाव आणि सतत स्वामींची आठवण. पण एक गोष्ट आपण विसरतो की आपण रोजच्या जीवनामध्ये स्वतःला तपासतच नाही. म्हणूनच ही परीक्षा म्हणजे कोणतीही स्पर्धा नाही, तर स्वतःकडे बघण्याचा एक आरसाच आहे. हे गुण आपल्याला असे सांगणार नाहीत की आपण चांगले भक्त आहोत की वाईट भक्त. फक्त आपल्याला विचार नक्कीच करायला लावतील की स्वामींशी आपले नाते खोल आहे की वरवरचे आहे. तर चला स्वतःचीच खरी भक्ती ओळखूया आणि सुरू करूया स्वामींची परीक्षा. प्रश्न क्रमांक 1. दिवसभरामध्ये तुम्ही स्वामींचे नामस्मरण किती वेळा करता? प्रश्न क्रमांक 2. संकट आले की पहिले काय करता? प्रश्न क्रमांक 3. एखाद्याची चूक माफ करायची वेळ आली तर तुम्ही काय करता? प्रश्न क्रमांक 4. तुमची अहंकार पातळी ओळखा. प्रश्न क्रमांक 5. स्वामींची कृपा झाली की तुम्ही काय करता? प्रश्न क्रमांक 6. स्वामींची आज्ञा किंवा विचारांचे पालन तुम्ही करता का? प्रश्न क्रमांक 7. इतरांची तुम्ही कशी मदत करता? प्रश्न क्रमांक 8. सेवेमध्ये, नामस्मरणामध्ये तुमचे मन किती वेळ गुंतते?
प्रश्न क्रमांक 9. रोज किती वेळ स्वामींशी संवाद होतो? प्रश्न क्रमांक 10. सेवा करताना तुम्हाला काय वाटते? आता तुमच्या एकूण गुणांची बेरीज करा आणि गुणांनुसार भक्तीची पातळी तपासा. हे परीक्षण फक्त आत्मपरीक्षणासाठी आहे. भक्ती ही गुणांमध्ये मोजता येत नाही, पण हा प्रयत्न आहे स्वतःकडे बघण्याचा आणि सुधार करण्याचा. 0 ते 10 ही पातळी म्हणजे भक्तांचा मीपणा अजूनही खूप पुढे आहे आणि स्वामी मागे पडलेले आहेत. पण हे ओळखणे हीच खरी सुरुवात आहे. यासाठी अहंकारामध्ये 1 पाऊल मागे टाकावे आणि नम्रतेसाठी 1 पाऊल पुढे टाकावे. नामस्मरण, सेवा, उपासना आणि आत्मपरीक्षण वाढवावे. 11 ते 20 या पातळीवर भक्ती सुरू आहे, पण अजूनही भक्त हे बाहेरच्या कृतींमध्ये अडकलेले आहेत. भक्त हे चांगल्या दिशेने चाललेले आहेत, पण अजूनही भाव आणि समर्पण यांचा अभाव जाणवतो. ही वेळ आहे मीपणाचा त्याग करण्याची. रोजचा व्यवहार हा स्वामींच्या दृष्टीने बघावा आणि स्वतःला रोज विचारत राहावे की मी हे स्वामींसाठी करत आहे की स्वतःसाठी. 21 ते 25 ही पातळी म्हणजे प्रगतीचा मार्ग आहे. निस्वार्थीपणा, नम्रता आणि सातत्य अशा भक्तांमध्ये आहे. थोडे पुढे गेले की शरणागती आणि शांतीचा अनुभव येईल. 26 ते 30 या पातळीवरची भक्ती अत्यंत प्रामाणिक आणि खोल आहे. या पातळीवरील भक्तांमध्ये स्वामीचरणी संपूर्ण समर्पण आणि स्वामींवर पूर्ण विश्वास दिसून येतो. स्वामींची ही परीक्षा गुणांमध्ये मोजली जाऊ शकत नाही, कारण खरी भक्ती ही संख्येमध्ये नाही तर आपल्या भावनेमध्ये असते, कृतीमध्ये असते. तुमचे उत्तर काहीही असो, महत्त्वाचे म्हणजे तुम्ही स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहिले, विचार केला आणि आपला भक्तिमार्ग समजून घेण्याचा प्रयत्न केला. गुणांपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे मनातली खरी भावना. ही परीक्षा स्वतःला ओळखण्याची एक संधी होती. स्वामींकडून काहीच लपवता येत नाही. तुम्ही किती गुण मिळवले यापेक्षा तुम्ही किती प्रामाणिकपणे उत्तर दिले हेच खऱ्या भक्तीसाठी महत्त्वाचे आहे. ही परीक्षा संपली, पण आत्मचिंतनाचे खरे काम आता सुरू झालेले आहे. गुण कमी असले तरी चिंता करू नका, कारण स्वामींकडून शिक्षेऐवजी नेहमी प्रेमच मिळते. ही परीक्षा म्हणजे एक आरसाच होता जिथे आपण आपली भक्ती, अहंकार, सेवा आणि नम्रता बघितली. स्वामींची कृपा मिळणे हीच खरी उन्नती आहे. जर तुम्हाला काहीही कमतरता वाटली तर ती भरून काढायची संधी अजूनही तुमच्याकडे आहे. तुम्ही सर्व प्रश्न सोडवले आणि आपली भक्तीची पातळी तपासली, म्हणजे तुमचे आता मन तयार आहे. आता फक्त भक्तीमध्ये कृती हवी. तर आजपासूनच स्वतःमध्ये आणखीन चांगले बदल घडवण्यासाठी प्रयत्न करा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ इतर लोकांबरोबरही शेअर करा. तुमची इच्छा असल्यास तुम्ही तुमचे आलेले गुण कमेंटमध्ये नक्की लिहा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.